ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी तुम्हाला देणार आहे होम टूर. काल मी काही शूट केलेलं नव्हतं काही, कारण की माझी तब्येत बरोबर नव्हती. आज तुम्हाला आमच्या घराची होम टूर देते. तर हे आमचं मोठं गेट आहे एकदम. इथं 4 व्हीलर बी पार्किंग होईल, एवढी मोठी जागा आहे. बघा 2 4 व्हीलर पार्क होती, एवढी मोठी जागा आहे घराच्या बाजूला. आणि साईडला पण 5 फूट जागा आहे इकडच्या साईडला. आणि हे सगळे माझे झाड आहे. पूर्णपर्यंत आहे. आणि पाठीमागं सेफ्टी डोअर वगैरे केलेलं आहे आणि पत्रे टाकलेले, कपडे वगैरे असे पावसाळ्याचे सुकट टाकायला. इथं कॉर्पोरेशनचा एक नळ आहे आणि एक टाकीचा नळ आहे कंपाऊंड वगैरे धुवायला. आणि इथं ना चप्पलचा स्टँड आमचा इकडे होता, पण पाऊस लागतो ना त्यामुळे ते इकडे ठेवलेलं आहे. आता गाड्यावर 2 व्हीलर इथं पार्क करतो. आणि सध्या तरी आम्ही 4 व्हीलर कसं बाहेरच लावतो, कारण की सगळ्या लोकांच्या गाड्या बाहेरच राहतात. पुलीसमध्ये बाहेरच राहतो. असं काही मला वाळत घालायचं असलं, सुकट टाकायचं असलं ना काही, तर मग ते टाकते मी. ह्या पण मला संध्याकाळी मोगऱ्याच्या, गुलाबाच्या, रसवंदीच्या, मनी प्लॅन, तुळस, कढीपत्ता. चला आता आपण हॉलमध्ये जाऊ. तर इथून एंट्री केली का मध्ये हॉल आहे. तर मध्ये आलं का इथंच लोखंडी सेफ्टी डोअर बनवलेलं आहे आम्ही दरवाजाला, आणि हे लाकडी डोअर. तर ही पूर्व दिशा आहे, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. उत्तरेला आमच्या घराची एंट्री आहे. तर हे बघा पूर्वेला मग इकडे शिवाजी महाराजांचा फोटो लावलेला आहे ह्या भिंतीला. इथं TV आणि घड्याळ, साईबाबांचा फोटो आहे इथं. आणि इथं ना धूप वगैरे, मी संध्याकाळी देवपूजा वगैरे झाली का इथं धूप लावत राहते. देवघर आमचं वरती आहे, मग खाली पण मी इथं धूप किंवा मग कापूर वगैरे, भीमसेन कापूर जाळते. प्रसन्न वाटतं घरात खूप, त्यामुळे मग मी धूप इथं ठेवलेली, धूपदाणी इथं ठेवलेली. आणि इकडच्या साईडला हे बघा, ह्या 2 खिडक्या आहे, मोठ्या मोठ्या खिडक्या आहे. उन्हाळ्यात अजिबात म्हणजे फॅन लावायची सुद्धा गरज पडत नाही. या दोन्ही खिडक्या जर उघडून दिल्या ना तर खूप मस्त हवा पास होती. आणि आमच्या साईडला पण काही नाही, त्यामुळं मोकळं असल्यामुळे ना एकदम खेळती हवा राहते घरात. आणि इथं हा छोटासा बेड आहे आणि इकडे सोफा सेट आहे. तर हा सोफा सेट आम्ही 2012 गुजरातवरून आणलेला होता. त्याची एक खुर्ची खराब झाली आहे, ती टाकून दिली आम्ही. आणि ही आहे बघायचं आम्हाला नंतरून वर्ष 6 महिन्यांनी करायचे फर्निचर, पण मग तेव्हा करू तेव्हा. तोपर्यंत तर आहे हा. आणि हा टिपॉय पण तिकडनंच आणलेला होता आम्ही. आणि हा गालीचा आहे ना संकेतनी मागच्या वर्षी दिवाळीच्या वेळेस घेतलेला होता. इथं होता ना संकेत, मागच्या नाही 2 वर्ष झाली, तेव्हा त्याने दिवाळीच्या वेळेस हा गालीचा घेतलेला होता. आणि वरती हे बघा अशी POP आमची घराची. आणि थोडंसं पुढे आलं का हा कॉर्नर आहे. हा कॉर्नर पण जुनाची आमचा. आम्ही काही इथं आल्यावर फर्निचर वगैरे काहीच केलेलं नाही, फक्त किचनमध्ये फर्निचर केलेले आहे, बाकी हॉलमध्ये पण नाही आणि बेडमध्ये पण नाही. आणि इथं हे 2 जिन्याखाली पण आहे ना भरपूर स्टोरेज ठेवलेले मी, ड्रम वगैरे. ते पण असे धान्याचे, तांदळाचे वगैरे भरून ठेवलेले. काही गव्हाचा एक ड्रम वरती आहे, बाकी तांदळाचे काही एक्स्ट्रा भांडे वगैरे असतील ना ते मी इथं ठेवलेले. ते पण आम्ही काही अजून पॅक केलेलं नाही, जेव्हा फर्निचर करू तेव्हा ते पॅक करणार. आणि हे बघा इथं भीमसेन कापूरचे मी हे ठेवलेलं आहे, हे चालू करून देत राहते मी संध्याकाळी सकाळी. असं भीमसेन कापूर टाकून आहे ना, म्हणजे घरात एकदम असं प्रसन्न वातावरण वाटतं. आणि इथं ही हेल्मेट ठेवलेले. आणि हे टेडी वगैरे, हे मुलं लहान लहान होते तेव्हाच मी बनवलेले, मी स्वतः बनवलेले हे टेडी डॉग, मुलं लहान लहान होते तेव्हा. आणि इथून पुढे आलं का इथे टॉयलेट बाथरूम आहे. टॉयलेट बाथरूम एकत्र आहे आमचा इथे. आणि तिथून पुढे आल्यावर आता किचनची तर टूर तुम्हाला दिलेलीच होती मी मागच्या वेळेस. हे बघा हा किचन आहे आमचा छोटासा. किचन मध्ये पण ही चिमणी लावलेली आहे. धुरा इकडच्या साईडला खिडकी वगैरे नाही आहे, खिडकी इकडच्या साईडला येते, त्यामुळे मग ते धुराचा धुरानी
इथं भिंतीला चिकट वगैरे होऊ नये, वास राहू नये घरात, वाफ निघून जावा, त्यासाठी मग ही चिमणी बसून घेतलेली आम्ही इथं. आणि या किचनला पण 2 खिडक्या आहे, एक तिकडच्या साईडला आणि एक इकडच्या साईडला. किचन मोठा आहे, मोठा मस्त. इथं हे पाण्याचं ॲक्वाशॉर मशीन आहे लावले. तर आणि इकडे हे फ्रीज ठेवलेले. ही एक खिडकी आहे. तर इथं खिडकीमध्येच मी आहे ना कांदे लागताना मला, तर मग मी छोट्याशा पाटीमध्ये इथं कांदे भरून ठेवलेले बघा. लागले तर असे भरून घेते. आणि तर किचनमधून पाठीमागे आलं का इथं मग वॉशिंग मशीन ठेवलेले आहे. थोडंसं उंच घेतलेलं आहे इथं. आणि इकडच्या साईडला पाण्याची टाकी, 2000 लिटरची पाण्याची टाकी आहे. आणि इथे ह्या साईडला सिलेंडर ठेवलेले बाहेर. आम्ही सिलेंडरची व्यवस्था बाहेरच केलेली आहे, म्हणजे मग कसं तो तेवढा कॉर्नर आहे ना वापरायला भेटतो, त्यामुळे मग तो एक कप्पा वाढतो. तर मग सिलेंडर इथं बाहेर ठेवलेले आहे. आणि हे पाय पुसणे वगैरे धुतल्यावर इथंच ठेवते मी बाहेर. वॉशिंग मशीन इथं ठेवलेले. आणि इथून इथं धुण्याला दगड रोवलेला आहे. आणि हा कॉर्पोरेशनचा नळ आहे, एक वरच्या टाकीचा नळ आहे. इथं साबणाला वगैरे जागा केलेली आहे. आणि फरची पुसायचा मॉप वगैरे इथं ठेवलेलं आहे. भांड्याच्या जाळ्या पण इथंच अडकून ठेवते मी, भांडे वगैरे लावून दिल्यावर. हा एवढा पोर भंगार भरून ठेवलेले. आता भंगार वाढायला त्याला यायला लागली. इथं सेफ्टी डोअर बसून घेतलेला. इथं पत्रे वगैरे टाकून घेतलेले. तर इथं मोठे मोठे डबे ठेवायला लॅब बनवून घेतलेले आहे. आणि ही एवढी रॅक आहे, त्याच्यात बरणे काही डबे ठेवलेले आहे. आणि इथं सगळे कुरडया पापड वगैरे आपण मोठ्या मोठ्या डब्यांमध्ये ठेवतो ना, सगळे डबेवरती ठेवलेले इथे. चला तर आता वरच्या रूम दाखवते तुम्हाला. ते बघा, जिन्याने वरती आलं का मग उजव्या साईडला बेडरूम आहे. आणि इकडं देवाचा रूम आहे. म्हणजे एक बेडरूम आहे, पण मग आम्ही ते देवघरच बनवलेलं आहे. तर वरती आलं का इथे उजव्या साईडला कमोड, टॉयलेट, बाथरूम आहे. हे पण कॉमन आहे आणि खालचं पण कॉमनच आहे. आणि इकडे आले का हा बेडरूम आहे. बेडरूमला पण अशा 2 विंडो आहे, मोठ्या मोठ्या खिडक्या आहे. आपण इथं पण असं उघडून जर दिलं ना उन्हाळ्याच्यात हवा एकदम व्यवस्थित पास होती. आणि मोकळा असल्यामुळे अजिबात गरम होत नाही. आणि हा बेड आहे, डबल बेड आहे. हा बेड पण आहे ना, आमचं पहिलं घर होतं ना सत्तरचं, तर आम्ही तिकडं फर्निचर केलेलं होतं. तोच आम्ही इथं आल्या फक्त खाली हॉलचं किचनचं केलेलं आहे फर्निचर. आणि एवढा लॅब फक्त हा पॅक केलेला आहे इथला. हा लॅब पॅक केलेला आहे. आणि खालचं किचन मधलं केलेले, बाकी कुठलंच फर्निचर केलेलं नाही. करायचं आहे आम्हाला, म्हणून काही केलेलं नाही. आणि इकडे ना इथं डार्क पडदे का लावले, तर हे नाईटवरून वगैरे येतात. तर मग त्या लाईट खालचे पडदे ना तसेच लावलेले होते इथं. पण त्याच्यातून आहे ना खूप सूर्यप्रकाश यायचा, उजेड दिसायचा. मग त्यांना काही झोपच लागायची नाही, त्यामुळं मग आम्ही इथं हे डार्क पडदे लावलेले. आणि इकडे ह्या साईडला आहे ना गाद्या ठेवलेल्या आहे. गाद्या दररोज लागताना वापरायला. तर मग इथं या बेडशीट खाली गाद्या ठेवलेल्या आहेत. आणि हा स्टूल बनवून घेतलेला आहे. आम्ही तिकडे होतो तेव्हाच हा असं छोटे मोठे काही कामासाठी आपल्याला वरती उभं राहावं लागतंच ना, तर मग बऱ्याच कामात येतो बस. तर मग हा स्टूल बनवून घेतलेला आहे. आणि हे एक कपाट इकडच्या ह्या बेडरूममध्ये ठेवलेले. इथं घड्याळ आहे. आणि इकडं AC बसवलेला आहे. AC या वर्षीच बसवला आहे. खूप गरम व्हायचं उन्हाळ्याचं, वरचा हा बेडरूम खूप तापायचा, त्यामुळं मग इथे AC बसून घेतलेला आहे. तर इकडच्या रूममध्ये आलं की इथं जिन्यामध्येच आम्ही ना वायफायचं कनेक्शन लावलेलं आहे. संकेतचं तेव्हा वर्क फ्रॉम होम चालू होतं, तो पुण्याला जॉबला होता. तर मग इथं वायफायचं कनेक्शन लावलेलं आहे. आणि इथून मग इकडच्या बेडरूममध्ये तर संकेत बी होता ना तेव्हा तो ह्याच बेडरूममध्ये येतो, अभ्यास वगैरे झोपायचा बी इथं असतो. तर हे बघा, ह्या बेडरूमला ही एक खिडकी आहे. आणि ही मोठी खिडकी फ्रेंच डोअर म्हणतात.
फ्रंट डोअर आहे हे, आणि इकडे ही खिडकी. तर इथं माझी शिलाई मशीन, मी माझे ब्लाऊज मी शिवायची. सातपूरला होते तेव्हा बाहेरचे बी घ्यायची काही, पण मग त्याच्यानंतर मग इथं आल्यावर मग माझी शिवायची. तर इथे ही मशीन आहे माझी, खाली ही पिको फॉलची ती मशीन आहे. आणि हा संकेतचा सुमितचा कॉम्प्युटर टेबल आहे. इथं कॉम्प्युटर ठेवलेले. सुमित पण इथंच अभ्यास करतो, संकेत पण इथंच अभ्यास करायचा. आणि हे बघा इथं ही इथून बाहेर आलं फ्रंट डोअरमध्ये मोठी गॅलरी. अशी मस्त मोठी गॅलरी आहे. आणि इथं पण तुळस लावलेली मी, इथं तुळस लावलेली. आणि इथं पण वर्षा टाकीचा पॉक काढलेला आहे. इथे गॅलरी वगैरे धुवायला. ही मोठी गॅलरी आहे. इथं पाईप ठेवलेला आहे मी, धुवायला वगैरे लागतं ना, तर मग हा पाईप ठेवलेला आहे इथे मी. आणि इकडं मस्त मग झाड आहे, हिरवेगार झाड आहे बघा, किती ग्रीनरी आपल्या घरापुढे. हे लिंबाचं झाड लावलेलं आहे. आणि मध्ये आलं इथं ईशान्य कोपऱ्यामध्ये देवघर आहे. इथं देवघर ठेवलेले आहे. तर हा वरचा रूम असा आहे आमचा. वरती पण फॅन लावलेला आहे इथं. आणि इथं गडघंटी गिरणी छोटीशी ती इथं ठेवलेली आहे. त्याच्यावर पाट राहतो. हा माझ्या सासऱ्यांचा फोटो आहे, तो इथं लावलेला आहे. तो दक्षिण दिशेला लावता, पण मग खाली आता जिन्याखाली येतं ते, तिथं जागा नाही लावायला म्हणून मग इथं लावलेलं आहे. आणि हे आहे ना, इथं सुटकेस, ही लाकडी कपाट, त्याच्यावर हे सुटकेस वगैरे ठेवलेली आहे. काही सामानाचे याच्यात गणपतीचे डेकोरेशनचं सामान आहे थोडंफार मागच्या वर्षीचं, ते इथं ठेवलेलं आहे. आणि वरती गेलं का जिन्याने, मग इथं जिन्यामध्ये ड्रम ठेवलेला आहे गव्हाचा धान्याचा भरून. आणि मोठे टप लागतच राहतं उन्हाळ्यात काही सामान केलं म्हणजे मग, किंवा मग गोधड्या वगैरे धुवायला, ब्लँकेट धुवायला, अशा छोट्या मोठ्या कामाला लागत राहतात. तर मग ते इथं जिन्यामध्येच ठेवलेले त्या ड्रमवर. आणि चला मग आता आपण गच्चीवर जाऊ. आणि इथे दरवाजाच्या वरती शिवाजी महाराजांची फ्रेम लावलेली. ही पण आहे ना, सुमितला त्याच्या मित्रांनी बड्डेच्या वेळेस गिफ्ट दिलेली होती. ह्या भिंतीवर इथं घड्याळ लावलेले. आणि हा पडदा पण आहे ना, तो आणि हा पडदा सेम होता, पण मग हा इथला पडदा मी धुतलाय, त्यामुळं मग हा दुसरा लावलाय इथं. आणि तो पण मोठा, इथं या खिडकीला मोठा पडदा आहे इथं. तर चला आपण आता गच्चीवर जाऊ. तर हे बघा वरती आलं का मागच्या साईडला, इथे सोलर आहे. पाऊस येऊन गेला आहे का, किती धूळ. इथं सोलर आहे 250 लिटरचा. इथे हे डायटेनचा एसीचा बॉक्स आहे इथे लावलेलं. आणि वरती पाण्याच्या आम्हाला ना लिटरचं 2,000 लिटर, म्हणजे 1,000 लिटरच्या 2 टाक्या दिलेल्या आहेत. म्हणजे आम्ही घेतल्या अगोदर मध्ये ते त्यांनी पण 1,000 लिटर 2 बसून घेतलेलं आहे. तर कधी पाण्याचा प्रॉब्लेम कधीतरी राहतो थोडंफार, म्हणजे असं खूपच पुरेसं पाणी येतं असं नाही, कधीतरी राहतो प्रॉब्लेम पाण्याचा बी. त्यामुळे मग 2,000 लिटरच्या टाक्या दिलेल्या आहे इथं. आणि हे सोलर आपलं. तर वरती जायला पण इथं अशी शिडी बनवलेली आहे. आता पुढच्या साईडला बघू. तर पुढे आल्यावर बी ना इथं बास ठेवलेली, हीच बास खाली होती ठेवलेली मी, त्याच्या खाली कांदे ठेवलेले होते. पण मग ती खूपच अडचण व्हायला लागली होती, बाजूवरती आणून ठेवली. ती खुर्ची वगैरे थोडंसं बंधारा वगैरे तिथे जाते, हे वरती आणून ठेवलेले. आणि वरून आहे ना असा व्ह्यू दिसतो आपला घरासमोरचा. हिरवगार एकदम. इथं पण आम्ही पॉप
तर इथं बी कॉक काढून घेतलं. आणि बघा वरतून असं दिसतं आमच्या गच्चीवरून हे साईडचे झाडं वगैरे, तुळशीचे रोपं, कोरपड, हे सगळे माझ्या तुळशीची मंजूळ वगैरे जाताना वाहून तर सगळ्या तुळशी उगलेल्या आहे इथं बघा. मस्त काळ्या भर याचं पिंपळाचं झाड उगलेले, उंबर, पिंपळ आणि लिंबारा, हे तिन्ही झाडं एकत्र उगलेली आहे तिथं बघा. ब्रह्मा, विष्णू, महेश, तर हे तिन्ही झाडं उगलेली आहे तिथे एकत्र.